गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 40वा. नरहरीचा कुष्ठरोग परिहार. सिद्धमुनी नामधारकाला उद्देशून म्हणाले, हे शिष्या, श्री गुरूंच्या अगणित महिमेने वाळके लाकूड पेरून पालवी फुटल्याचा एक अभूतपूर्व श्री गुरुचरित्राचा कथाभाग तुला सांगतो. लक्ष देऊन श्रवण कर. एकदा नरहरी नामक एक यजुवेत्री ब्राह्मण कुष्ठरोगाने पीडित होऊन श्री गुरुदर्शनार्थ गाणगापुराला आला. कुष्ठरोग त्याच्या शरीरभर पसरला होता. श्री गुरूंजवळ येऊन प्रगाढ भक्तीने तो शरणागत झाला. श्री गुरूंना पाहता क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संकटग्रस्त त्या ब्राह्मणाने बहुविधानाने श्री गुरूची स्तुती केली आणि आजवर गुरुसेवा न केल्याबद्दल स्वतःला खूप दोष देऊ लागला. नंतर श्री गुरूंना वंदन करून म्हणाला, हे गुरुजी, मला भीकर अशा कुष्ठरोगाने ग्रासले आहे. सारेच मला कुष्ठरोगी म्हणून माझी निंदा करतात. स्वामी, चतुर्विध पुरुषार्थ साध्य करण्यासाठी लाभलेला हा माझा नरजन्म व्यर्थ झाला. मी यजुर्वेद पारंगत ब्राह्मण असूनही कुणीही मला धार्मिक अनुष्ठानात, ब्राह्मण समाराधनेत आमंत्रण देत नाहीत. मी कुष्ठरोगी असल्याने कुणाला नकोसा झालो आहे. कुष्ठरोगाची बाधा मला सहन होत नाही. भूभार होऊन मी वाडक्या काष्टासम जीवन जगत आहे. सर्वांनी माझा बहिष्कार केला आहे. माझे दर्शन अशुभकर समजून कुणीही माझा चेहरा बघत नाही. त्यामुळे मी दुःखी झालो आहे. जीवनाबद्दल मला घृणा निर्माण झाली आहे. माझी जन्मजन्मांतरीची पापकर्मे तरी काय आहेत हे मला माहीत नाही. बहुतेक त्यामुळेच विगत 2-3 वर्षापासून मला या भयंकर आजाराने ग्रासले आहे. मी आजपर्यंत रोग परिहारार्थ अनेक व्रत, अनेक देवतांची पूजा, धार्मिक अनुष्ठान, तीर्थयात्रा, औषधोपचार हे सर्व केले, पण व्याधी निवारण व्हायची सोडून दिवसेंदिवस उलबन होत आहे. आपला महिमा ऐकून मी दृढ निश्चयाने गुरुच रक्षक व अंतिम गती असे समजून तुमच्या चरणी आश्रय घेण्यासाठी आलो आहे. गुरुकृपेने गतजन्मीच्या पापकृत्यातून मुक्ती लाभते. अशा मला ही व्याधी आता सहन होत नाही. आता कृपा करून तुम्ही मला या कष्टकारक जीवनातून रक्षण नाही केले तर मी नक्कीच प्राण त्यागणार. अशा प्रकारे त्याने भक्तिभावाने निश्चयबुद्धीनं विनयपूर्वक प्रार्थना केली. नंतर पुन्हा श्री गुरूंना भक्तिभावपूर्वक नमस्कार करून म्हणाला, गुरुदेव, या प्रपंचात आपणच एकमेव तथा अंतिम आश्रयदाता आहात. आपली करुणा असली तरच कार्यात यश मिळते. तुम्ही औदार्यतेचे व ममतेचे मूर्तिमंत स्वरूप आहात. तुमच्या भक्तांचा कधीही विनाश होत नाही, तसेच अवनीतीही होत नाही. आपल्या दर्शन भाग्याने माणूस सर्व संकटातून, क्लेशातून मुक्त होऊन पवित्र होतो. मी आजपर्यंत अनेक विधिविधान, तीर्थयात्रा केली, पण चतुर्विध पुरुषार्थ साधून न घेता माझे जीवन व्यर्थच झाले. कृपया माझे रक्षण करा, अन्यथा मी आत्महत्या करेन. त्याचे करुणाजन्य वचन ऐकून श्रीगुरूंना त्यांच्यावर दया आली. त्याला अनुग्रह देण्याच्या इच्छेने श्रीगुरू त्याला म्हणाले, हे नरहरी, तू पूर्वजन्मात अनेक पापकर्मे करून खूप दोष गाठीला बांधून घेतले आहेस. तेच सारे तुला आता व्याधीच्या स्वरूपात दंड देत आहेत. पण तू व्यथा करण्याचे, धैर्य गमावण्याचे कारण नाही. भयभीत होऊ नकोस. जर तू आमच्या सूचनेचे अत्यंत श्रद्धेने आणि एकनिष्ठेने पालन केलेस तर तुझे सारे पापक्षालन होऊन तू निरोगी होशील. तुझा हा रोग संपून जाईल. असे म्हणून श्रीगुरूंनी त्याला एक सुकलेले औदुंबराचे काष्ट दिले व आदेश दिला, हे नरहरी, हे वाडके लाकूड तू संगमावरील संगमेश्वराच्या पूर्व भागात भीमा तीरावर रोवले पाहिजे. त्यानंतर संगमात स्नान करून तू अश्वत्थ पूजा करावीस. मग परत एकदा संगमात स्नान करावे. उपाशी राहून 2 कलशात पाणी भरून श्रद्धा भक्तीने तू रोवलेल्या वाळक्या लाकडाला प्रतिनित्य 3 वेळा स्नान घालावेस. भक्तीच खरी शक्ती. या मणीवर विश्वास ठेव. ज्या दिवशी त्या वाळक्या लाकडाला पालवी येईल त्या दिवशी तुझे सारी पापे नष्ट होतील व तुझे शरीर पूर्वीसारखे निर्मळ, सचेतन होईल आणि तू निरोगी होशील, असा निर्देश दिला. श्रीगुरू वचनावर पूर्ण विश्वास ठेवून नरहरी त्याच्या वचनानुरूप तंतोतंत पालन करू लागला. काही शिष्य त्याचे विचित्र आचरण पाहून त्याला म्हणत असत, हे ब्राह्मणा, तुझे वर्तन विचित्र आहे. तू आता जे काही करत आहेस त्याची कल्पना तुला तरी आहे ना? त्या वाळक्या लाकडाची लागवड करून त्याला रोज पाणी दिल्याने त्याला पालवी कशी फुटेल? हे प्रकृती नियमाच्या विरुद्ध आहे. वाळके काष्ट अंकुरल्याची घटना आम्ही यापूर्वी कुठेही पाहिली नाही. बहुतेक श्रीगुरूंच्या वचनाचे मर्म तुला समजले नसेल. कदाचित त्यांना सांगायचे असेल की तुझ्या पापांना प्रायश्चित्तच नाही, म्हणून तुला वाळके लाकूड देऊन त्याची सेवा करायला सांगितले. गुरुची आज्ञा मिळाली असे समजून तू अर्थहीन आचारात निरत झाला आहेस. तू किंचित विचार करून बघ. तुझ्यात साधे सामान्य ज्ञानही दिसत नाही. अनेकानेक वर्षे तू या सुक्या लाकडाची सेवा केलीस तरी तुला काही फळ मिळणार नाही. व्यर्थ परिश्रम करून वेदना घेऊ नकोस. त्याच्या भाष्यावर तो रोगपीडित ब्राह्मण म्हणाला, अरे मित्रांनो, गुरुवचन कधीही असत्य होत नसते. ते कधीही निष्फळ होत नाही. निज भक्ताला वरदान देऊन गुरु अनुग्रह करतात. ते सर्वांना समान दृष्टीने बघतात व त्यांच्यावर कृपा करतात. म्हणूनच मी गुरूंच्या सूचनाचे आदरपूर्वक पालन अवश्य करणार.
त्यांचा संकल्प तेच जाणतात. गुरुवाक्यच मला महामंत्र आहे. सकल कार्यसिद्धीला मूळ गुरुवाक्यच आहे. गुरुवचन मला कामधेनू आहे. आपल्या शुष्क तत्त्वज्ञानाने माझ्या डोक्याला त्रास देऊ नका. त्यांच्या उक्तीप्रमाणे हे लाकूड नक्कीच जिवंत होईल, त्याला पालवी फुटेल. फळ देणारे गुरुवाक्य आहे, ते वाळके लाकूड नाही. बहुशः माझी परीक्षा घेण्याकरिता गुरूंनी असे सांगितले असेल. यश वा लाभ हे गुरुवचनाचे पालन करण्यात आहे. या वाळक्या लाकडात किंवा कर्मकांडात नाही. गुरूंना जे शक्य नसते ते अन्य कोणालाही शक्य नसते. तुम्हाला असाध्य वाटले तरीही गुरुवचनाचे पालन केल्याने ते साध्य होईल, असा माझा ठाम विश्वास आहे. गुरुवाक्यच अंतिम सत्य आहे. मला फळ मुख्य नाही. गुरुवाणी ही ब्रह्मांतर्गत आहे. माझे परमकल्याण गुरुपदेश पाळण्यात आहे. तुम्ही फक्त संयम राखा, काळच त्याचे उत्तर देईल. मला गुरुवाक्यच प्रधान आहे. ते पालन करण्यास मी प्राणसुद्धा सोडायला तयार आहे. निस्सीम भक्तावर कृपा करून ते भक्तांचे संकल्प अवश्य पूर्ण करतात. हा माझ्या परीक्षेचा काळ आहे. त्यांच्या बाष्पळ बोलण्याकडे लक्ष न देता भक्तिभावाने गुरूंच्या आदेशाप्रमाणे सेवा करू लागला. त्या कुष्ठरोगी ब्राह्मणाचे विचित्र आचरण पाहून काही शिष्य गुरूंपाशी आले व गुरूंना म्हणाले, गुरुदेव, त्या ब्राह्मणाला बहुतेक तुमच्या बोलण्याचे मर्म समजलेच नसेल. त्याने लावलेल्या त्या कोरड्या लाकडामुळे तो बरा होणार या खोट्या कल्पनेत तो आहे. रोगमुक्तीच्या आशेने तो त्या वाळक्या लाकडाला रोज पाणी देत आहे. आम्ही त्याच्या मूर्खपणाविषयी हितोपदेश केला, परंतु ते न ऐकता गुरुवाक्यच प्रधान अशी भावना ठेवून निष्ठेने त्या लाकडाची पूजा करीत आहे. गुरु त्यांचे वाक्य सिद्ध करणारच असे त्याचे म्हणणे आहे. स्वप्नात अमृत पिल्याने कोणी अमर होऊ शकत नाही. 7 दिवस झाले त्याने अन्नपाणी ग्रहण केले नाही. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, यामध्ये फक्त सकारात्मक भावनेचा प्रश्न आहे. नकारात्मकता कार्यात व प्रगतीत अडथळे आणतात. हा शक्यतेचा अथवा अशक्यतेचा प्रश्न नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका करू नये. श्रद्धेत अफाट शक्ती असते. विश्वास नेहमीच फलदायी असतो. श्रद्धा सर्वदा सर्वसाधक असते. गुरुवाक्य कधीच निष्फळ होत नाही. उत्तम शिष्याला गुरुवाक्यच सर्वस्व असते. भक्ताच्या भावनेप्रमाणे मनाप्रमाणे सिद्धी लाभते. गुरुभक्तीच्या महिमेविषयी स्कंदपुराणातील एक गोष्ट सांगतो. एका नैमिषारण्यामध्ये राहत असणारे काही ऋषी सूत पुराणिकाजवळ आले व गुरुभक्तीविषयी अनेक प्रश्न विचारू लागले. त्यावर सूत पुराणिक म्हणाले, हे धर्माज्ञ ऋषीजन हो, क्लेशमय असा हा भवसागर पार करण्यासाठी गुरुभक्तीला पर्याय नाही. सर्वांना गुरुभक्तीच मुख्य आहे. गुरुभक्ताला ज्ञानप्रकाश लाभतो. जर गुरुचरणी मन दृढ झाले नाही तर या प्रपंचात असूनही उपयोग होत नाही. गुरूंवर दृढ भक्ती असणाऱ्याला सकल धर्म साध्य होतात. गुरुतत्व अवगत झाल्याशिवाय इतर शाश्वत तत्त्वे समजून घेतल्याने काही उपयोग होत नाही. एखाद्याने गुरु स्वीकारल्यानंतर त्यांच्यात दोष शोधून काढणे उचित नसतेच. आपण स्वीकारलेल्या गुरुला अज्ञानी, अयोग्य, ज्ञानी, योग्य अशा भेदभावाने बघू नये. गुरु हा नेहमीच गुरु असतो. आपण स्वीकारलेल्या गुरुचेच ध्यान करीत मन केंद्रगत करून त्यांची सेवा करावी. गुरूंचा स्वीकार केल्यानंतर वाटेल तसे गुरूंना बोलू नये. गुरु शिष्यांचा संबंध शाश्वत तथा अत्यंत पवित्र असतो. गुरुमध्ये चुका लोपदोष शोधून गुरूंचा जो त्याग करतो त्याला नरकच गती होते. एकदा गुरु म्हणून स्वीकारल्यावर प्राण गेला तरी त्याचा त्याग करू नये. इतकेच नव्हे, गुरूंना सोडण्याचा विचारही मनात आणू नये. कोण गुरुचा त्याग करतो तो गोंधळात सापडतो. शांती, सुख, समाधान हे सर्व गमावतो. एकदा गुरु स्वीकारल्यावर गुरूंविषयी मनात संशयाला आस्पद देऊ नये. गुरूंच्या सामर्थ्यावर शंका घेऊ नये. निसंशयी आत्मा कृतार्थ होतो तर संशयी आत्मा बुडतो. गुरुसेवेला भक्तीच प्रधान असते. गुरूंचा स्वीकार करण्या अगोदर पूर्ण विचार करून स्वीकार करावा. त्यानंतर त्यांना मनुष्य म्हणून समजू नये. त्यांच्या गुणदोषाचे अवलोकन करू नये. तसेच त्यांच्याविषयी कोणताही विचार मनात न आणता तेच त्रिमूर्ती स्वरूपी परमेश्वर आहेत अशी परिगणना केली पाहिजे. जो दृढ संकल्पाने निश्चित बुद्धीने श्रीगुरुचरण स्वीकारतो त्याला श्री शंकर अतिशीघ्र प्रसन्न होतो. मंत्रतीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावनां कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. मंत्र, तीर्थ, आत्मनिष्ठ ब्राह्मण, देवदेवता, ज्योतिष्य, वैद्य, गुरु अशा कोणाहीमध्ये आपण जशी भावना ठेवतो त्याचप्रमाणे त्याचे फळ मिळते. ऋषीवर्यांनो, योग्य रीतीने गुरुभक्ती आचरण करण्याच्या विषयात मी तुम्हाला एक अद्वितीय दृष्टांत सांगतो. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पूर्वी पांचाल नगरीत सिंहकेतू नावाचा एक राजा होता. त्याला धनंजय नामक एक पुत्र होता. एक दिवस धनंजय एका भिल्ल बालकासोबत शिकारीला गेला. ते दोघेही घोर अरण्यात शिरले. त्या भिल्ल बालकाने तिथे जीर्णावस्थेतील एक शिवमंदिर व जमिनीवर आडवे पडलेले शिवलिंग पाहिले. त्याला ते शिवलिंग अतिशय सुंदर दिसले. त्यावर तो मोहित झाला. ते श्रेष्ठ पूज्य लिंग हातात घेऊन तो आनंदाने नाचू लागला
व कुतूहलाने त्याचे निरीक्षण करू लागला. हे पाहून राजपुत्राने त्याला विचारले, मित्रा, हे लिंग भंग झाले आहे, ते हातात घेऊन काय करतोस? लिंगाच्या आकाराचे असे कित्येक दगड इथे पडलेले सापडतील, ते सर्व घेऊन तू आनंदित होणार का? हे लिंगासारखे दिसणारे एक पाषाण आहे फक्त. या लिंगासारख्या दिसणाऱ्या पाषाणाचे तुला काय प्रयोजन? त्यावर भिल्लकुमार म्हणाला, राजकुमारा, खूप दिवसापासून शिवलिंग पूजा करण्याचा माझा मानस होता. तो आज पूर्ण झाला. आजपासून मी याची आराधना पूजा करील. ते ऐकून राजकुमार जोरजोरात हसू लागला. त्याचे भक्तिप्रेम पाहून तो राजकुमार म्हणाला, मित्रा, खरोखर तू समजतोस त्याचप्रमाणे हे लिंग पूजेच्या पात्रतेचे आहेच. तू हे नेऊन एकमनाने त्याचे पूजन कर. लिंग पूजेमध्ये श्रद्धा, भक्ती, भावना प्रमुख असते, त्याचा आकार नव्हे. परमात्मा मुळातच निराकार आहे, आकार महत्त्वाचा नाही. त्यामुळे हे तू घेऊन जावं, याची दृढ निश्चयाने अढळ श्रद्धेने पूजाराधना कर. तुला सर्वस्व मिळेल. बहुकालीन लिंगपूजेची तुझी इच्छा पूर्ण होणार. तो बालक राजकुमाराला नमस्कार करून त्याला विनवू लागला, यजमान, तुम्हीच माझे गुरु आहात. मी हीन कुळात जन्मलो आहे. उपासनेशी संबंधित पूजा, पुरस्कार, विधिविधान अशाविषयी मी अनभिज्ञ आहे. मला नित्यपूजा करायची प्रबळ इच्छा आहे. त्यामुळे तुम्हीच मला सांगावे की या शिवलिंगाची पूजा मी कशाप्रकारे करावी. मला योग्य मार्गदर्शन करा. त्यावर राजकुमार म्हणाला, हे सखा, हे लिंग प्रत्यक्ष शंकरच आहे. अशी श्रद्धा ठेवून पत्नी समवेत याची एक पवित्र स्थानी स्थापना कर. रोज स्मशानातून नवीन चिताभस्म आणून या शिवलिंगाला लेपन कर. नंतर एकनिष्ठेने बिल्वपत्रे, फुले, धूप, दीप नैवेद्य अर्पण करून मंगलारती ओवाळून नंतर पुष्पांजली वाहून प्रदक्षिणा नमस्कार कर. त्यानंतर पूजेचा नैवेद्य प्रसाद रूपाने भक्षण कर. अशा प्रकारे शास्त्रोक्तरित्या लिंगपूजन करून शंकराच्या कृपेस पात्र हो. शिवपूजा विधानामध्ये मार्गदर्शन केल्यामुळे तोच आपला गुरु आहे या भावनेने त्या भिल्ल बालकाने त्या राजकुमाराचा गुरुरूपाने स्वीकार केला व गुरुवचनावर पूर्ण विश्वास ठेवला. तेव्हापासून तो राजपुत्र त्याचा गुरु झाला. शिवलिंग घरी आणून त्याने पत्नीला सारा विषय सविस्तरपणे समजाविला आणि गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे पूजा विधान अनुसरून एकचित्ताने नित्यपूजा करून चिताभस्माचाही नैवेद्य दाखवू लागला. अशी अखंड उपासना सेवा अनेक दिवसापर्यंत चालू राहिली. पण एके दिवशी कितीही प्रयत्न केले तरी नैवेद्यासाठी त्याला चिताभस्म मिळेना. आपली शिवपूजा अपूर्णच राहिली याची त्याला खंत वाटू लागली. शिवपूजा केल्याविना जगू शकणार नाही म्हणून प्राणत्याग करण्याचा विचार त्याच्या मनात आला. गुरुपदेशाप्रमाणे आज शिवपूजा घडली नाही, शिवपूजेचे व्रत व्यर्थ होणार, पाप लागणार, त्याचे फलस्वरूप दारिद्र्य, कष्ट, दुःख हे सर्व अनुभवावे लागणार आणि यापुढे नरकच गती होणार असे त्याला वाटले. तसेच गुरुवाक्य नीट पाळले नाही, त्यात खंड पडला म्हणून तो व्यथित झाला. पतीची वेदना बघून देवभक्त पत्नीने हसत दिलासा दिला, प्राणनाथ, तुम्ही तीव्र चिंता करण्याचे काही कारण नाही. तुम्ही व्यथित होऊ नका. चिताभस्माची व्यवस्था मी करते. तुम्ही घरातील सारी लाकडे एकत्र करून मला जाळा व त्यामधून मिळणाऱ्या चिताभस्माचे नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करा. अशाने पूजेमधील विघ्न टाळले जाईल. त्याद्वारे गुरुवचनाचेही पालन होईल व शिवपूजेची सांगता पूर्ण साध्य होईल. अंततः गुरु व शिव हे दोघेही प्रसन्न होतील. अहो, अत्यंत विषम परिस्थितीत शिवपूजेला उपयोगी न येणाऱ्या या नश्वर देहाचे काय प्रयोजन. असे सांगून ती देवकार्याला प्राणार्पण करावयास सिद्ध झाली. पत्नीचे बोलणे ऐकून भिल्ल बालकाला खूप दुःख झाले. तो पत्नीशी म्हणाला, हे प्रिये, ब्रह्माने आयुष्य अनुग्रह केल्यामुळे या लहान वयात तू प्राणत्याग करणे समंजस नाही. तसेच आजपर्यंत संसारात तुला सुख व संतान भाग्यापासून वंचित राहावे लागले आहे. कन्यादानासमयी आजीवन तुझे प्राण रक्षण करणार व अनुकूल परिस्थितीत तुझे संगोपन करणार असे वचन मी तुझ्या पालकांना दिले होते. सूर्यदेवाला व अग्निदेवाला व इतरांना साक्षी मानून दिलेले माझे वचन भंग होणार. त्यामुळे मी वचनभ्रष्ट व धर्मभ्रष्ट होणार. मी माझ्या वचनाविरुद्ध जाऊ शकत नाही. जर का मी तुझा अभिप्राय मानला तर स्त्री हत्येचे पाप माझ्या माथी बसेल. पुण्याच्या बदल्यात पापच जास्त होईल असे ठणकावून म्हणाला. पुढे तो पत्नीला परत म्हणाला, हे अर्धांगी, तुझ्या विना मी एक क्षणही जगू शकत नाही. जर तू अग्नीला आत्मसमर्पण केलेस तर तुझ्या मातापित्यांना अति दुःख होणार आणि ते सर्व मी पत्नीघातक म्हणून माझी निंदा करणार. माझ्या व्रतोपासनेसाठी तू प्राणार्पण करणे योग्य नाही. कोणती देवता तुझ्या या अयोग्य कृतीची प्रशंसा करेल. देहाच्या सहाय्याने तुला आयुष्यात अजून खूप काही मिळवायचे आहे. त्यामुळे तुझ्या मताशी मी सहमत नाही. प्रथम त्याने पत्नीच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले व संमती दिली नाही. तेव्हा ती पत्नी म्हणाली, स्वामी, विवाहासमयी मी पतीच्या धर्मकार्यात सर्व प्रकाराने सहकार्य करणार असे प्रमाण दिले होते. पतीच्या धर्मकार्यात अशा गंभीर समयी या शरीराचा उपयोग झाला नाही तर त्याचे प्रयोजन काय. धर्मकार्याचे परिपालन करताना अज्ञानपरवश होऊन माझ्या शरीरावर मोहाने तुमच्या मनात
अशा प्रकारचा क्षुल्लक विचाराचे स्फुरण झाले आहे. हा देह क्षणभंगूर आहे. मी तुमची अर्धांगिनी असल्याने तुम्ही जे व्रत आचरण करीत आहात ते साहजिकपणे माझेसुद्धा व्रत आहे. तसेच असल्यास मी आणि तुम्ही भिन्न विभिन्न नाहीत. या देहावर पतीचा प्रथम अधिकार आहे. त्याशिवाय हा माझा स्वयं निर्णय आहे. कुणाच्याही दबावाला वाकून मी हे काही सांगत नाही. हे पहा, शिवपूजेसाठी जर माझ्या देहाचा उपयोग झाला नाही तर माझ्या शरीराचे काही प्रयोजन नाही आणि परमात्म्यासाठी देहदहन झाले तरी त्याचा दोष लागणार नाही. अखेर हे शरीर धर्मसाधनेसाठी व मोक्षसाधनेसाठी परमात्म्याची देणगी आहे. म्हणून हे परशिवालाच अर्पण करावे. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प न आणता मोह ममतेचा त्याग करून सर्वांना कल्याणकारक होईल अशा या अग्नीत भस्मासाठी माझ्या देहाचा अर्पण करा. यातच माझे हित व संतोष आहे. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. तुमची शिवपूजा देखील पूर्ण होईल. पत्नीचे हे विचार ऐकून त्याला संतोष झाला. काही विलंब न करता तिला घरात ठेवून घराला आग लावावी त्याने तिच्या सूचनेप्रमाणे केले व प्रिय पत्नीचे चिताभस्म एकत्र करून शिवाला नैवेद्य दाखवला. तो पूजेत एवढा मग्न होता की त्याला त्याचे घर पत्नी सारे जळून खाक झाले आहे याचा विसर पडला होता. त्याचे दुःखही त्याला झाले नव्हते. नेहमीप्रमाणे पूजेनंतर त्याने पत्नीला पवित्र भस्माचा प्रसाद देण्यास बोलावले. त्याचा त्याग व भक्ती पाहून शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला सर्व पूर्वीसारखेच दिसून यावे याची शंकराने काळजी घेतली. त्या भिल्ल बालकाला सर्व काही सामान्य वाटले. त्याच्या पत्नीने पुढे येऊन पतीकडून शिवप्रसाद स्वीकारला. आश्चर्यचकित होऊन त्याने बायकोला विचारले, हे प्राणप्रिये, जेव्हा मी स्वतः तुझ्यासह आपल्या घराला आग लावली होती तर तू जिवंत कशी परत येऊ शकलीस? त्यावर तिने उत्तर दिले, अहो, तुम्ही घराला आग पेटवीत असताना मला गाढ निद्रेने वेढले होते. शिवाचे स्मरण करत अग्निप्रवेश करताना मला पाण्यात पडल्यासारखे भासले. नंतर काय झाले ते मलाच कळले नाही. तुम्ही हाक मारेपर्यंत मी सुखाने झोपले होते. तुम्ही हाक मारल्यावर मी जागी झाले व इथे आले. आमची देवावरची श्रद्धा फलद्रूप झाली. ईश्वर आम्हावर प्रसन्न झाले आहेत. त्यांनी आमचा हात धरला आहे. निश्चितच हा सारा सर्वरक्षक श्रीशंकराचा चमत्कार आहे. तेवढ्यात त्या शिवलिंगातून शंकर प्रत्यक्ष प्रकटले. तेव्हा त्या तरुण दाम्पत्याने लगेच श्रीशंकराला दीर्घदंडवत घालून त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. शिवाच्या आकस्मिक दर्शनाने ते चकित झाले. त्यांच्या शरीरावर रोमांचन झाले. भावनापरवश होऊन कंठ गुदमरून ते बोलूच शकले नाही. त्यांचे मन संपूर्णपणे त्या शिवमूर्तीत मग्न झाले होते. या स्थितीत शंकरालाच बोलावे लागले. ते म्हणाले, हे माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्हा दोघांच्या भक्तित्यागावर मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला राजपद प्राप्त होईल. तुम्ही निरंतर स्वर्गवासी व्हाल. तुमचे उत्तरोत्तर कल्याण होईल. त्या दाम्पत्याला अत्यानंद झाला. शिवदर्शनानंतर त्यांनी राजकुमार रूपी गुरुचे स्मरण केले. गुरु प्रसन्न झाले तर शिव प्रसन्न होतात या सिद्धांताची त्यांना पूर्ण जाणीव होती. श्रीगुरुचरणी निश्चयात्मक बुद्धी ठेवणाऱ्याला अनंत फळ प्राप्त होते. प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे प्रतिफळ मिळते. श्रीगुरु हे स्नेहाचे, कृपेचे मूर्तिमंत स्वरूप आहेत असे सूत पुराणिकांनी ऋषींना सांगितले. तेव्हा सिद्धमुनी नामधारकाला उद्देशून म्हणाले, हे नामधारका, जसा भाव असतो तशी सिद्धी लाभते. हे त्रिकाल सत्य आहे. गुरूंवर विश्वास ठेवणारा कधीही दुर्गतीला पोहोचत नाही. पुढे श्री नरसिंह सरस्वती गुरु शिष्यांना उद्देशून म्हणाले, शिष्यगण हो, नरहरी ब्राह्मणाची गुरुभक्ती अत्यंत भावपूर्ण आहे. जसा भाव तसा देव. भावना तीव्र असल्या, उत्कट श्रद्धा असेल तरच अनुग्रह होतो. त्यामुळेच तो कुष्ठरोगी प्रचंड विश्वासाने आणि आनंदाने त्या वाडक्या लाकडाची सेवा करीत आहे. गुरूंवर विश्वास ठेवून आजपर्यंत कोणीही अधोगतीला पावला नाही. गुरूंवर विश्वास ठेवल्याने चांगलेच घडते असे समजावून सांगून कृपासागर श्रीगुरु नित्यानुष्ठानानिमित्त दंडकमंडलू घेऊन संगमावर गेले. अश्वत्थाखाली नित्यकर्म आचरू लागले. तो कुष्ठरोगी त्यावेळी तिथे गुरुदर्शनासाठी आला. श्रीगुरु त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि ते स्वतः त्याच्यासोबत तीर्थयुक्त कमंडलू हातात घेऊन त्या वाडक्या काष्टाला पाणी देऊ लागले. श्रीगुरु त्याला अभिषेक करतच होते. तेवढ्यात त्याला पालवी फुटली व काही क्षणात ते औदुंबर वृक्ष आहे असे दिसून आले. तिथे आसपास उपस्थित सारेच लोक न पाहिलेली न ऐकलेली अविश्वसनीय घटना पाहून अचंबित झाले. काष्टात अंकुर येताना इथे नरहरीचा कुष्ठरोग क्षीण होत होता. ते काष्ट पूर्ण पल्लवित झाल्यावर तो पूर्णपणे रोगमुक्त झाला. अत्यंत निरोगी असा त्याचा देह सुवर्णकांतीयुक्त झाला. अत्यानंदित होऊन गुरूंना साष्टांग घालून गुरूंचा जय जयकार करीत तो गुरुस्तुती गाऊ लागला. अत्यंत विलक्षणीय विस्मयकारी ही घटना नगरात सर्वत्र पसरली. तेथे उपस्थित असलेल्यांनी श्रीगुरूंना चरण कमलांना श्रद्धेने नमन केले. तेथे उपस्थित सर्वांनी गुरुमहिमा गायला. तृप्त झालेला नरहरी ब्राह्मण भक्तीने प्रेरित होऊन मुखातून एक अत्युत्तम स्तवनाष्टक श्री नरसिंह सरस्वती गुरु प्रीत्यर्थ गाऊ लागला.
इंदुकोटी तेज करुणा सिंधु भक्तवत्सलं नंदनात्रिसूनु दत्त इंदिराक्ष श्री गुरु गंधमाल्य अक्षतादि वृंददेव वंदितं वंद्यामि नरसिंह सरस्वतीश पाहि माम. मोहपाश अंधकार छायदूत भास्करम आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकम सेव भक्त रुंद वरद भूयो भूयो नमाम्यह वंद्यामि नरसिंह सरस्वतीश पाहि माम. चित्तजादि वर्ग शतकमत्त वारणांकुशम तत्वसार शोभितात्मदत्त श्रियावल्लभम उत्तमावतार भूतकर्तृ भक्तवत्सलं वंद्यामि नरसिंह सरस्वतीश पाहि माम. व्योम वायु तेज आप भूमि कर्तृभूमीश्वरं कामक्रोध मोह हरित सोम सूर्यलोचनम कामितार्थदातृभक्त कामधेनु श्रीगुरुं वंद्यामि नरसिंह सरस्वतीश पाहि माम. पुंडरीक आयताक्ष कुंडलेन्दु तेजसं चंडुदुरितखंडनाथ दंडधारी श्रीगुरुं मंडली कमौली मार्तंडभासी ताननं वंद्यामि नरसिंह सरस्वतीश पाहि माम. वेदशास्त्रस्तुत्यपाद्य आदिमूर्ति श्रीगुरुं नादबिन्दुकालित कल्पपाद सेव्यं सेव भक्त रुंदवरद भूयो भूयो नमाम्यहं वंद्यामि नरसिंह सरस्वतीश पाहि माम. अष्टयोग तत्वनिष्ठ दुष्ट ज्ञान वारिधिं कृष्णवेणी तीर वास पंचनदी संगमं कष्ट दैन्य दूरी भक्त दुष्ट काम्यदायकं वंद्यामि नरसिंह सरस्वतीश पाहि माम. नारसिंह सरस्वती नामाष्टमौक्तिकं हारकृत्य शारदेन गंगाधर आत्मजं धारणिक देवी दक्ष गुरुमूर्तितोषितं परमात्मानंद श्रिया पुत्र पौत्रदायकम्. नारसिंह सरस्वतीय अष्टकं च य पठेत घोर संसार सिंधुतारणख्या साधनं सारज्ञान दीर्घ आयुरा योग्य दीप दीसमं